हाय, हॅलो, नमस्कार. मी अश्विन आणि माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. इथं मी मिरच्या घेतल्या आहे आणि त्यापासून मिरची भजी बनवणार आहे बेसन पिठामध्ये. तर चला मग त्यासाठी मिरच्या कट करून घ्यायच्या आणि त्या मिरच्यांमधलं जे बी आहे ते बी काढून घ्यायचं. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ठेवू शकतात, नाही तर काढून घ्यायचं ते बी. ते सगळ्या मिरच्यांमधलं असं बी काढून घ्यायचं. पाहू शकता असं मी सगळ्या मिरच्यांमधलं बी काढून घ्यायचं आणि मीठ घ्यायचं थोडंसं ताटलीमध्ये आणि सगळ्याला मीठ भरून घ्यायचं. थोडं थोडं मीठ सगळ्या याच्यात थोडं थोडं मीठ भरून घ्यायचं. लई पण नाही, थोडं थोडंच मीठ भरायचं, कारण की आपण काही मीठ बेसन पिठामध्ये पण टाकणार आहे खलवण्यासाठी. सगळ्याला अशा पद्धतीनं मीठ लावून घ्यायचं आणि थोड्या वेळा असेच ठेवायचे ते मिरच्या. आणि एकीकडे बेसन पीठ घ्यायचं. एक पाटी इथं बेसन पीठ घेतलं आहे मी. ओवा घ्यायचा थोडासा, मीठ घ्यायचं चवीनुसार, थोडंसं पाणी घेऊन खलून घ्यायचं ते बॅटर. चांगलं असं खलून घ्यायचं ते. चांगलं गेटोळे असे आणि लय घट पण नाही आणि पातळ पण नाही करायचं. मिडियम असं बॅटर करायचं तयार, जे करून मिरच्याला लागन असं बेसन पीठ. त्याच्यामध्ये तुम्ही थोडासा सोडासुद्धा ॲड करू शकतात, नाही तर तेलसुद्धा, गरम तेल झालं का ते सुद्धा टाकू शकतात, जे करून खुसखुशीत अशी भजी होतात. अशा पद्धतीनं सगळं बॅटर खलून घ्यायचं. त्याच्यात थोडीशी हळद टाकून घ्यायची. हळद पण लई नाही घालायची, एकदम थोडीशी हळद घालून घ्यायची. थोडीशी अशी हळद टाकून घ्यायची, लई नाही टाकायची. ती पण मिक्स करून घ्यायची, ते बेसन पिठामध्ये खलून घ्यायची. एकीकडे माझं बॅटर पण तयार झालेलं आहे. गॅस पेटवून कढई ठेवून तेल तापायला ठेवायचं. तेल तापलं पाण्यासाठी आपण थोडंसं त्याच्यात 1-2 थेंब बेसन पिठाचे टाकून पाहिजे. असे बुडबुडे आणि वरती आले तर समजायचं तेल तापलं आहे. मग अशा मिरच्या त्याला बेसन पीठ लावून मिरच्या त्याला मध्ये टाकून घ्यायच्या. चांगल्या अशा मिरच्यांना बेसन पीठ लावायचं, मध्ये सुद्धा मिरच्यांना बेसन पीठ लावायचं आणि मिडियम गॅसवरच ते फ्राय करायच्या मिरच्या, तळून घ्यायच्या. जादा फुल गॅस नाही करायचा, कारण की ज्या मिरच्या जळून जातील आणि आतून चांगल्या भाजल्या जाणार नाही. त्याच्यामुळे मिडियम गॅसवरच मिरच्या परतायच्या त्या. खालीवर चांगल्या अशा हलवीत राहायच्या. दोन्ही साईडनं भाजून घ्यायच्या, चांगल्या तळून घ्यायच्या मिरच्या, कारण की एकच साईडनं ठेवल्या तर ते एक साईडनं जळतील, वरच्या साईडनं कच्च्याच राहतील. ते करून खालीवर करून मिरच्या तळून घ्यायच्या. थोडासा असा लालसर कलर आला की समजायचं मिरच्या तळली गेलेली आहे. लई पण नाही जाळायच्या. थोडा असा कलर बदलला तर मिरची लगेच काढून घ्यायची. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मिरच्या काढून घ्यायच्या, करून घ्यायच्या. बाकीच्या बी अशा मिरच्या जशा दाखवल्या त्याच पद्धतीनं करून घ्यायच्या. ह्या मिरच्या भाकरी संग वगैरे किंवा असं तशासुद्धा खायला खूप छान लागतात. भाकरी संगसुद्धा खाऊ शकतात हे मिरच्या. माझ्या सगळ्या मिरच्या तळून झालेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. सगळ्या अशा पद्धतीनं तळून घ्यायच्या. तुम्हाला मिरच्यांची रेसिपी कशी वाटलीस लाईक, शेअर, सबस्क्राईब करून सांगा, कमेंट करा.